प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. प्रथम दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू. हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा. सिस्टर आपल्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करा सिस्टर. पवित्र 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 आहे आमच्या सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करते आमच्या सनातन परमेश्वर राजा. तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा. तुझी दया सनातन आहे बाप्पा, तुझी करुणा सदाची आहे बाप्पा. तुझ्या पंखाखाली बाप्पा आम्हाला आश्रय परमेश्वर बाप्पा. खरोखर परमेश्वर बाप्पा, तू आज पास्टरांना आमच्या घरी घेऊन आलास प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा, कारण तुझं वचन सांगतं परमेश्वर बाप्पा, जेथे दोघी किंवा तिघे तुझ्या नावाने प्रार्थना करत असेल त्या प्रार्थनेमध्ये तू उपस्थित राहशील बाप्पा. आमचा विश्वास परमेश्वरा, तू आमच्या प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे परमेश्वर बाप्पा. पास्टरांचं येणं जाणं आशीर्वादाचं केलंस परमेश्वरा, तुला धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा. त्यांची प्रत्येक गरज तुझ्याकडे सोपवते परमेश्वर बाप्पा. त्यांना लागणारी प्रत्येक गरज तू पुरव माझ्या परमेश्वर बाप्पा. त्यांना साहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. त्यांच्या सोबत राहा माझ्या राजा. त्यांची काळजी घे माझ्या परमेश्वर बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, आमच्यावरती तुझा हात असू दे प्रभूजी. होणारं वचन आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. वचनाद्वारे तू बोलतोस बाप्पा, तुला धन्यवाद देते. इथून पुढची काळजी तुझ्या हाती सोपवते. ही छोटीशी प्रार्थना करणाऱ्या ईश्वराच्या गोड आणि मधुर नावात मागते मी पित्यात वाहिनी. आमेन. दत्तृप्ती बाळा. प्रियांनो, आज देवाच्या वचनाचा निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या गोष्टींनी देव बाप्पाला काही प्रियजन नाराज करत आहेत. आणि देवाचा आत्मा आज प्रगट करणार आहे वचनातून की त्याला नाराज कशा प्रकारे केलं जातंय. आणि हे नाराज होण्याची जे प्रक्रिया विश्वासणाऱ्यांनी सेवकांनी सुरू केली
किमान अंतिम समयात तरी हे थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी देवबाप्पाने कोणतं वचन आज या मार्गाला प्रगट करण्यासाठी दिलेलं आहे ते काढूया. इब्री याकोबाचं पत्र, पहिला अध्याय 22 वचन. इब्रीकराच्या पत्रानंतर याकोब लागतं. पहिला अध्याय 22 वचन. वाचायचं. हो वाचा. 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने असू नका. आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. बस. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. आता देव बाप्पाजवळ या एका शब्दातून अनेक विषयांना धरून पवित्र आत्मा बोलू शकतो, परंतु आज वचनाच्या विरोधापेक्षा जास्त मोठा विरोध काही विश्वासणारे, काही सेवक कसा करत आहे माहितीये? वचनाचा विरोधापेक्षा पण देवाचा आत्मा म्हणतो की जास्त मोठा विरोध कोणत्या गोष्टीतून सध्या चाललाय? सेवक आज काही आपल्या विश्वासणाऱ्यांना इतर सेवकांच्या प्रार्थना होऊ देणं बंद करत आहेत. प्रियांनो, सेवकाने प्रथम हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जगातले जेवढे विश्वासणारे सेवकांना देव बाप्पाने दिलेले आहेत ना, ते सेवकाची प्रॉपर्टी नाही, सेवकाचे मेंबर नाही. ते मेंबर देवाचे आहेत. सेवक कोणाचा मेंबर आहे? सेवक पण कोणाचा तरी मेंबर आहे ना, का तो बिगर मेंबरचा आहे का? प्रियांनो, ज्यांना विसर पडतो ना, तेच ही भाषा बोलतात. म्हणून देवबाप म्हणतो की वचनाच्या विरोधापेक्षा ही जी प्रक्रिया आज बाळकांनी आणि काही विश्वासणारे परिवार सेवकांच्या प्रार्थना आपल्या घरात आज होऊ देऊ नाही राहिले. प्रियांनो, अंतिम समय देवाने कशाला दिलाय? अंतिम समय असाच दिलेला नाही प्रियांनो. अंतिम समय याच्यासाठी दिलाय की सगळ्यांनी नीट व्हावं, नीटनेटकं त्यांनी प्रभूमध्ये आपलं आचरण व्यवस्थित करावं. प्रभू फक्त या एका विषयातून आज बोलत आहे, पण या वचनाप्रमाणे आचरण करा या गोष्टीतून कितीतरी विषय पवित्र आत्मा सांगू शकतो, पण आपल्या जवळ तेवढा वेळ नाही. कारण देव बाप्पाने सांगितलेलं आहे, जे जगाचं ते जगाला द्या, जे प्रभूचं आहे ते प्रभूला द्या. म्हणून समय ओळखून रोमकरास पत्र 13वा अध्याय 11व्या वचनाप्रमाणे समय ओळखून तुम्ही हे करा. आता तुमच्या घरात काय चाललंय तुम्हाला माहिती ना चांगल्या प्रकारे. मला तर थोडक्यात माहिती झालंय, पण तुम्हाला तर चांगल्या रीतीने माहिती ना की काय तुम्ही कशी अरेंजमेंट केली, काय काय त्याच्यासाठी तयारी केल्या, कशा कशा प्रकारे तुम्ही या गोष्टी प्रत आले. म्हणून तुम्ही आल्यावर काय म्हणले मला, थोडं थोडं करून आम्ही काम पुढे नेतो. प्रियांनो, देवाची मान्यता असल्याशिवाय थोडं पण काम होऊ शकत नाही. त्यांनी मान्यता दिली म्हणून हे थोडं काम चाललंय. प्रियांनो, कोणत्याही देवाच्या दासाला, सेविकेला, ब्रदरांना प्रेयरला आले ना तर कधी विरोध करू नका. प्रियांनो, कोणी कोणाच्या इथं यायला मोकळं नाही. लक्षात ठेवा ही बात. देवाने सांगितल्याशिवाय कोणी कोणाच्या इथं जाऊ शकत नाही. कारण जाण्यासाठी त्यांना एक तर साधन लागतं, न तर मग एसटीच्या प्रवासाने तुमच्यापर्यंत यावं लागतं, किंवा आणखी काही माध्यम असतील त्या प्रकारे ते तुमच्यापर्यंत येतात.
जो येतो ना तुमच्याकडे प्रार्थनेला त्याला माहित असतं मी कशा कशा परिश्रमाने तुमच्या घरापर्यंत आलोय. पण प्रियांनो, ज्यांना आज प्रार्थनेचा कंटाळा येऊ राहिलाय किंवा जे प्रभूपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत, त्यांना प्रार्थना म्हणजे काही वाटू नाही राहिलं. प्रियांनो, अंतिम समयामध्ये तरी प्रार्थनेला प्रथम जागा द्या. येशू ख्रिस्त डोंगरावर 2-2, 2.5 घंटे गुडघ्यावर प्रार्थना करायचा. आज काही जणांची प्रार्थना थोडी मोठी झाली ना, मनातल्या मनात का व्हायना विश्वासणार काय म्हणतो, व्यर्थ बडबड केली. प्रार्थना नाही केली, व्यर्थ बडबड केली. येशू ख्रिस्त 2.5 घंटे गुडघ्यावर प्रार्थना करायचा, मग येशू ख्रिस्ताची व्यर्थ बडबड होती का? आज सेवकाची जर 10 मिनिटं 7 मिनिटं प्रार्थना जर झाली तर काही जणांना वाटतं काय नाही, व्यर्थ बडबड केली त्यांनी, म्हणून मी आमीनच म्हणले नाही त्यांच्या प्रार्थनेला. येशू ख्रिस्त 2.5 घंटे कमीत कमी प्रार्थना करायचा. पहाटे 3ला जायचं तर उजेडेपर्यंत येशू ख्रिस्त डोंगरावर काय असा बिछाना नव्हता टाकलेला. डोंगर म्हणल्यावर तिथं ओबड धोबड जागा, दगड वगैरे काय काय असतील त्याच्यावर येशू ख्रिस्त गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचा. फुलाच्या बिछाण्यावर नव्हता प्रार्थना करत येशू ख्रिस्त डोंगरावर. आम्ही तर चांगली जागा बघतो, नीटनेटका बिछाना आहे का बघतो, मग ठरवितो गुडघ्यावर करायची का मांडी घालून प्रार्थना करायची. आमची इथपासून प्रार्थना करण्याची सुरुवात आहे. येशू ख्रिस्त गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करायचा. आणि त्याची काय प्रार्थना असायची? योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय पूर्ण वाचा. ही थोडक्यात प्रार्थना येशू ख्रिस्त डोंगरावर करत होता. पण याच्यापेक्षा अधिक तो जे काय बोलायचं ना ते याच्यामध्ये लिहिलेलं नाही. जेवढं आमच्या उपयोगासाठी आहे ते पवित्र आत्म्याने त्या अध्यायात लिहिलंय की तो डोंगरावर जाऊन काय मागत होता आपल्या बापाला, काय मध्यस्थी करायचं आपल्या पित्याला, की मला तू जगात पाठवलं, तुझी इच्छा काय आहे, मला काय केलं पाहिजे, सगळं त्या प्रार्थनेत दिलंय. यांनो, आज सेवक एखादा जर दुसरा पाळक आला तर तो मेंबरला, आपल्या मेंबरला काय म्हणत नाही, पण त्या पाळकाला जाऊन मात्र निश्चित भेटतो आणि लगेच विचारणार, माझ्या मेंबरकड तुम्ही कशाला प्रार्थनेला गेले? सांगा प्रियांनो, येशू ख्रिस्त एक आहे का दोन आहे? किती ते येशू ख्रिस्त? एकच आहे ना. कोणता? आम्ही पण एकच येशूला मानतो, सेवक पण एकच येशूला मानतो, तुम्ही पण एकालाच मानता ना. मग हे म्हणण्याचा सवाल का उद्भवतो की माझ्या मेंबरकड तुम्ही कशाला गेले? कशाला जातात देवाचे सेवक विश्वासणाऱ्यांकड? मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 15व्या वचनाप्रमाणे जो कुणी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारा आहे ना, तो त्या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेने हर विश्वासणाऱ्याच्या इथं, परिवाराच्या इथं जातो. सेवकाला माहित नाही ते वचन, चांगल्या प्रकारे सेवकांना माहित आहे ते वचन की मार्क 16:15 मध्ये काय लिहिलंय. पण आजच्या सेवकांमध्ये अहमपणा यायला लागलाय. कशाचा अहमपणा यायला लागलाय? माझ्याशिवाय माझ्या विश्वासणाऱ्यांना कुणी वचन सांगू नये. कोणताही सेवक, सेविका, ब्रदर माझ्या विश्वासणाऱ्याकडे गेला नाही पाहिजे. आणि त्यांच्या मनात ही येण्याची प्रक्रियेचं कारण काय आहे? त्यांना वाटतो आलेले प्रार्थना करणारे आलेले माझ्या विश्वासणाऱ्यांना माझ्यापासून दूर करतील. अहो प्रियांनो, कोण कोणाला देवाच्या सामर्थ्यापासून दूर करील? सांगा. एखादा देवाचा आत्मा एखाद्या सेवकाची मंडळी फोडायसाठी सेवकाला पाठवीन का? करतो का देव असं? आहे का देवाच्या मनामध्ये असं की कोणाची मंडळी फोडायला जा? एखाद्याची सेवकाची मंडळी चांगली चालली, त्याच्या मंडळीत विघ्न घालायला जा? करील का असं देवबाप? पण सेवकाच्या मनामध्ये या गोष्टीचा विचार येतोय. त्यांना सर्वात पहिली काळजी लागते, अरे हा परिवार आता
आलेल्या सेवकाचा होईल. अरे कोणाचा होत नसतो. देवाचे लोक देवामध्ये स्थिर राहतात आणि देवाचा आत्मा फक्त सेवकाला वचन सेवा करण्यासाठी पाठवतो. बाकी देवाच्या आत्म्याची काही अपेक्षा नसती. आज मी नगरला राहणार आहे, देवळालीला आलोय ना देवळालीमध्ये. सांगा आता तुम्हाला जर मी म्हटलं माझ्या चर्चला जॉईंट होण्यासाठी तुम्हाला नगरला यावं लागेल, तुम्हाला आहे का शक्य? तुम्हाला जवळच्या जवळ चर्च आहे तुमच्या घराजवळ, हे चर्च सोडून तुम्ही येताल का नगरला? नगरला पण ते चाललंय ना जे इथल्या चर्च मध्ये चाललंय, की इथं वेगळं चाललंय तिथं वेगळं चाललंय. आहे का काही असं? प्रियांनो, विनाकारण ज्या गोष्टीला जागा नको द्यायला पाहिजे ना, त्याला विनाकारण देवाचे दास जागा देत आहेत आणि विश्वासणाऱ्यांना वचनापासून दूर ठेवण्याची प्रक्रिया करत आहे. म्हणून देवाने ठरवलंय न्यायाच्या दिवशी प्रथम सेवकाचा न्याय होईल, नंतर विश्वासणाऱ्यांचा. जे दास सेवक विश्वासणाऱ्यांना वचनापासून दूर करतील ना, पृथ्वीवर त्या दासांना देव बाप विचारणार आहे, तुम्ही माझ्या विश्वासणाऱ्यांना आलेल्या सेवकाच्या वचनापासून दूर का करत होते? इथं फार मजेत चाललंय त्यांना. अहो काय नाही, ते आले होते ना पाळक, त्यांना मी असं काही रफादफा केलं, इकडे तिकडे गोष्टी सांगून त्यांना वचन सेवेपासून दूर केलं. देवाच्या आत्म्याला तुम्ही त्या परिवारात आशीर्वाद देण्यापासून रोखलं. सेवक कोणाच्या नावाने येतो? सेवक कोणाचा संदेश सांगतो? आहे का माझ्याजवळ बायबल शिवाय दुसरं काही दिसतंय का तुम्हाला? किती बोललो आतापर्यंत? पाठ केलं होतं का रस्त्याने की चला आता बहिणीच्या परिवारात जाणार आहे असं स्टार्ट करायचं? एखादे जसे रेकॉर्डिंग लागली की बस चालती रेकॉर्डिंग, असं होतं का? पवित्र आत्म्याला जे योग्य वाटतं तेच आपल्याला कळवितो. प्रियानो, वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ना सर्वात पहिलं आजच्या समयाला याची गरज आहे, सेवकाने कधीही विश्वासणाऱ्यांना वचनापासून दूर करण्याचा प्रयत्न करू नये. जो पण सेवक येईल, सेविका येईल, ब्रदर येईल, आत्म्याने त्यांना काय सांगण्यासाठी पाठवलंय, प्रार्थनेत बसल्यावर आत्मा कार्य करील. कोण बोलतं इथं? बोलणार मुख माझं आहे, पण शब्द देणारा कोण आहे? देवाची मर्जी. म्हणून तुमच्या घराचं काम चाललंय शेजारच्या रूमला, तरी तुम्ही इथं प्रार्थनेला बसलात. ही कोणाची योजना आहे? देव बाप्पाच्या आत्म्याची योजना आहे. कारण त्याला वाटतं माझ्या या विश्वासणाऱ्या परिवारांना माझा हा दास महिन्यातून एकदा येतो, आशीर्वाद यांना मिळाले पाहिजे. न तर मी काम पाहिले बरोबर जाऊ शकत होतो का नव्हतो? मला काही बंधन होतं का? इथं आलो मला इथं थांबावंच लागन, प्रेयर करावंच लागन, संदेश सांगावंच लागन, अशी सक्ती होती का? मी जाऊ शकत होतो ना. पण देवाचा आत्मा म्हणला तुला इथं कशाला आणलंय मी? इथून हालायचं नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हालायचं नाही. आणि मी हाललो नाही. तुमच्या मनात देव बाप्पाने कार्य केलं की आता प्रेयर कशी करायची आणि कशी प्रेयर करायची ते तुम्ही पाहता. हे आहे देवाच्या आत्म्याचं काम. देवाचा आत्मा कोणत्याही परिवारात ना वेळ घालवायला येत नाही आणि सेवकाला पण वेळ घालवायसाठी पाठवित नाही. त्याच्याजवळ अनमोल निरोप असतो जो माझ्या ध्याना मनातही नव्हता. माझ्याजवळ संदेशाची वही आहे. असं नाही की माझ्याजवळ वही नाही, पण देवबाप म्हणला काढू नको, बंद राहू दे हिला, मला काय सांगायचं ते मी सांगन. ज्याला आत्मा चालवितो ना, तो आत्म्याची भाषा ऐकतो आणि आत्म्याप्रमाणेच करतो. देव बाप्पाने मला हे वचन दाखवलं की आज या वचनातून मी माझ्या प्रियजनांशी बोलणार आहे. आणि प्रियांनो, तुम्हाला पण प्रभूमध्ये सांगणे माझं, कोणत्याही दासाला, दासीला, सेवकाला किंवा ब्रदरांना जर तुमच्या इथं तुम्ही आलेलं पाहिलं, कधीही हा विचार करू नका आमचे देवाचे दास काय म्हणतील आम्ही यांची प्रार्थना होऊ दिली तर. कोणाची प्रार्थना होती इथं? देवाची होती ना. कान्य कोणाची होती?
देवाचे सेवक तुम्हाला वचन सांगतात, कोणाचं सांगतात? देवाचंच सांगतात ना. प्रार्थनेला आलेले सेवक गण कुणाचं वचन सांगतात? प्रियांनो, अंतिम समयामध्ये ना नीटनेटकं स्वतःला करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या पॉइंटला सांगितल्यावर मी थांबणार आहे. बायबलच्या आत्म्याने कोणालाही बायबलच्या वचनाला दोष लावण्याचा अधिकार दिला नाही. तुम्ही लिहिलंय का वचन? म्हणता येतं तुम्हाला की हे वचन मी लिहिलंय? आहे का बायबलमध्ये तुमच्या नावाने एखादा शब्द की हा शब्द मी लिहिलाय तिथं बायबलमध्ये? मग प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन कोणी लिहिलंय? तुम्ही लिहिलंय? मी लिहिलंय? देवाच्या आत्म्याने लिहिलंय ना. ते देवाचं वचन आहे ना. ते त्याच्या गौरवासाठी आहे, त्याच्या महिमेसाठी आहे. तुम्हाला ते समजत नाही, तुमची प्रॉब्लेम आहे. आणि तुमच्या प्रॉब्लेमीचा उपाय देव बाप्पा जवळ आहे. तुम्ही वचन वाचा, प्रार्थना करा, देव बाप्पा मला ते वचन समजत नाही. त्या वचनात बाप्तिस्मा घेण्याचं सांगितलं. मग मत्ते 28-19 वचनातही बाप्तिस्मा घेण्याचं सांगितलंय. मी तर मत्ते 28-19 बाप्तिस्मा घेतलाय. मग प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेतल्यावर डबल होईल. ही शंका आहे ना आज तुमच्या मनामध्ये. अहो, तुम्ही जर शंका काढायला समर्थ आहे, मग देव बाप जेव्हा या वचनाला बायबलमध्ये ठेवण्याची तयारी करत होता, तेव्हा देवाने काही तयारी पूर्वकच ते वचन ठेवलंय ना. ते उठून सुटून काही वचन बायबलमध्ये ठेवलंय. काही विश्वासणारे तर त्या वचनाबद्दल इथपर्यंत बोलायला घाबरत नाही. ब्रदर, बायबलमध्ये ना प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन नसतं ना, सगळं देवाचं काम व्यवस्थित चाललं असतं, काही गडबडी झाली नसती. प्रियांनो, कधीही विश्वासणाऱ्याने सेवकाने देवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. देवाला शिकवायचा कधी प्रयत्न करू नका प्रियांनो. ज्याने आपल्या शब्दाने सगळं निर्माण केलं ना, आपल्या कृतीने अस्तित्वात आणलं, त्याला तुम्ही शिकवायला समर्थ आहेत का? आज प्रेषित 2:38 वचनाचं भान न ठेवणारे सेवक, विश्वासणारे काय काय भाडभाड बोलून जाते ना, त्यांना समजत नाही. म्हणून बायबलमध्ये एक वचन काढूया आपण. मत्तेकृत शुभवर्तमान, जरा वचनाचा पण आधार आपण घेत जाऊ. 12वा अध्याय काढा. मत्तेकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 36 वचन वाचा. बघा तिथं काय लिहिलंय तुमच्यासाठी, माझ्यासाठी. 12:36. 12वा अध्याय 36 वचन. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतो त्याचा हिशोब त्यांना त्याच्या न्यायाच्या दिवशी त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. इथं फार सोपं चाललंय. अहो, मी आलेल्या सिस्टरांना काय पण बोललो, सिस्टर गपचूप ऐकून घेतली, सिस्टर निघून गेली. सिस्टर निघून गेली नाही. कोण निघून गेलं माहिती का? त्या सिस्टर मध्ये आलेला आत्मा निघून गेला. आत्मा निघून गेल्यावर सिस्टर कशाला थांबत तुमच्या घरामध्ये? सिस्टरला काय थांबायची गरज आहे तुमच्या घरामध्ये? किंवा ब्रदर आले, ब्रदरांना असं बोललो, ब्रदरही निघून गेले. कोण निघून गेलं? देवाचा आत्मा निघून गेला, म्हणून ब्रदर निघून गेले. मी आलो तुमच्या घरामध्ये, मी का निघून नाही गेलो? बघतात ना तुम्ही की मी बसलो या ठिकाणी, मी का नाही गेलो निघून? कारण माझ्या मधून आत्मा अजून निघून गेला नाही, म्हणून मी इथं आहे. आत्मा म्हणला जाऊ नको, मी इथं आहे ना, तू थांब इथं. आणि काय चाललंय समजतंय ना तुम्हाला? प्रियांनो, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून अंतिम समयामध्ये तरी बाहेर निघण्याची क्रिया करा. माणसाचं ऐकणं योग्य आहे का देवाचं ऐकणं योग्य आहे? कोणाचं ऐकणं योग्य आहे? देवाचं ना. मग वचन देवाने लिहिलंय ना.
मग देवाचं वचन मानणं योग्य आहे का न मानणं योग्य आहे? हं? मान्य मानणं योग्य आहे ना. मग प्रियांनो, जर प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही म्हणतात ना की देवाचं वचन मान्य योग्य आहे, मग लाजायचं का त्या वचनाला सांगायसाठी? भीती बाळगायची का त्या वचनाविषयी? कोणत्या दासाची भीती धरायची का? अरे दासाच्या महिम्यासाठी आम्ही त्या वचनाला नाकारतो, दासाचं मन राखण्यासाठी आम्ही देवाच्या आत्म्याच्या वचनाचा विरोध करतो. कोणतं योग्य वाटतंय प्रियांनो? कोणतं विधान योग्य वाटतंय? देवाचा विरोध करणं विधान योग्य आहे का माणसाचा विरोध करणं विधान योग्य आहे? लक्षात घ्या प्रियांनो, एखादा दास येतो आत्म्याच्या प्रेरणेने आणि तो आत्म्याचं सांगून जातो. देवाचा आत्मा कधीच देवाच्या दासाला हे सांगण्यासाठी पाठवित नाही की वचनाचा विरोध करण्यासाठी त्यांना तयार कर. मी आतापर्यंत 2007 पासून आज इथं प्रार्थनेला येईपर्यंत एकदाही माझ्या मुखातून असा शब्द आलेला नाही की प्रेषित 2:38 वचनाचा विरोध करणारे तुम्ही आहात ना, अधिक विरोध करणारे बना. आतापर्यंत माझ्या मुखात असा शब्द आला नाही. आणि ज्या दिवशी माझ्या मुखात असा शब्द उच्चारण्यात येईल ना, त्या दिवसापासून देव माझ्याकडून सेवा करणं बंद करून टाकील. बंद करून टाकीन याचा पुरावा दाखवतो. 1 करंती बघा, जो पण विचारेल त्याचा पुरावा वाचनामध्ये. करंतीकराचं पत्र 12वा अध्याय 1 करंती 12वा अध्याय 3रं वचन. 12:3 शेवटला 12वा अध्याय 3रं वचन. 3 निरोगी करण्याची कृपा 30 आहे का ते? दाने सगळ्याचे नाही, 3 12वा अध्याय. तुम्ही कोणता अध्याय? 12:3 3रं वचन वाचा. 3रं. म्हणून मी तुम्हाला कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योग्य बोलणारा कोणीही मनुष्य येशू शाप भ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योग्य बोलण्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कोणता सेवक म्हणन का येशू ख्रिस्त शापित आहे, शाप भ्रष्ट आहे? जर तो येशू ख्रिस्ताला शाप भ्रष्ट किंवा शापित आहे असं म्हणत नाही, मग तो देवाचं वचन ते शापित आहे, शाप भ्रष्ट आहे असं सांगन का? प्रियांनो, जे पण वाक्य, जे पण विचार येतोय त्याला लगेच वचनाचा पुरावा देव बाप दाखवतोय. म्हणून प्रियांनो, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला जेवढं आवरण्याचा प्रयत्न तुम्ही करताल तेवढं करा. बघा, देवबाप मन आणि अंतःकरण जाणतोय बरं का. लक्षात ठेवा, न्यायाच्या समयामध्ये देवबाप तुम्हाला आठवण करून देईन. माझा दास संदेश सांगत असताना बोलला होता की देवबाप मन आणि अंतःकरण पारखणार आहे. तुम्ही जेव्हा प्रेषित 2:38 वचनाविषयी ऐकत होते तेव्हा तुमच्या मनात काय चाललं होतं मी तुम्हाला सांगतो. मला सांगता येणार नाही तुमच्या मनात काय चाललंय, पण देवबाप तुमच्या मनाला ओळखीत आहे. आणि न्यायाच्या दिवशी जर वचनाप्रमाणे योग्य असेल तर आशीर्वाद तुमच्या नावे आहे. पण जर त्या वचनाविषयी काही शंका, काही कल्पना, काही निराळ्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये होत असतील या समयाला, देवबाप म्हणून न्यायाच्या दिवशी मी त्यांना विचारीन, माझा दास संदेश सांगत असताना या वचनाविषयी तुमच्या मनात काय चाललं होतं मी तुम्हाला दाखवतो. आणि मग लगेच पृथ्वीवरचा पिक्चर ओपन होणार आहे. इथं तरी मशीन लागते पिक्चर ओपन करायला. देव बाप्पाची मशीन आहे ना, ऑटोमॅटिक मशीन आहे. लगेच पृथ्वीवर तुम्हाला देव बाप दाखवीन, पहा माझा दास संदेश सांगत असताना तुमच्या मनात या वचनाविषयी काय विचार चालले होते. साधं समजू नका प्रियांनो. काय झालं ना, काय नाही, सेवक आले ना तेवढे पुरतं तेवढे बसायचं, सेवक गेले संपला विषय. सेवक का बघायला आहे का काय करतात तुम्ही काय नाही करत, पण देव तर आहे ना तुम्हाला बघायला.
की तुम्ही काय ऐकलं, काय करू राहिले, सांगितल्याप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेत किती आलात आणि किती स्वतःच्या मनाने चाललात हे देवबाप्पाला तर कळतंय ना. म्हणून प्रियांनो, देवबाप्पाचा शब्द आलाय, वचनाप्रमाणे आचरण करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगले आशीर्वाद देवाकडून घ्या. जर चांगलं बनण्याची तयारी तुमच्या मनाची नसली तर आज प्रभूच्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसलात, देवाच्या आत्म्याला म्हणा, देव बाप्पा माझ्या मनामध्ये तुला जे काय आवडणार नाही ते सगळं माझ्यातून काढून टाक आणि वचनाप्रमाणे माझ्या मनाला तू शुद्ध आणि पवित्र कर. देवबाप देणार नाही का तुम्हाला जर चांगलं मागितलं तर? देवबाप म्हणून का कशाला चांगलं मागितलं? जे करत होती तेच करत राहा, मी त्याच्यातच खुश आहे आणि त्या खुशीमध्ये असतानाही मी माझ्या दासाला आणखी तुम्हाला भर टाकण्यासाठी पाठवलंय असं म्हणून देवबाप. प्रियांनो, योग्य ते बना. आणि पहिली प्रार्थना माझी तुमच्या घरात चालली आहे. अगदी खरं सांगतो, घरापासून निघल्यापासून या देवळणीपर्यंत येण्याच्या अगोदर पर्यंत कितीतरी ठिकाणी माझे प्रार्थनेचे ठिकाणे, एकाही ठिकाणी देवबाप मला म्हणला नाही या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा. पण जेव्हा देवळणीच्या जवळ आलो, देवबाप म्हणला, माझ्या दासा तुला इकडं जायचंय. मला माहिती आहे मी तुला कोणतं गाव दाखवलंय, तिथं जाण्या अगोदर या घरी जा, तिथं मला त्यांना निरोप द्यायचा आहे. मला होतं का माहिती तुमच्या घरात काम चाललंय? होतं माहिती? मला जर कळलं असतं तुमच्या घरात कलरिंगचं काम चाललंय, आलो असतो का मी? मला असं, अरे तिथं बिझी असतील, कलरचं काम चाललंय, कशाला मी जाऊ देवाचं वचन सांगायला, पुढच्या वेळेला जाईन. देवाने मला काही दाखवलं नाही. देवबाप म्हणला जा तिथं. आलो, इथं आलो, काय चाललंय तुम्ही साक्षीदार आहे. यांनो, देव तुमच्यावर प्रीती करतोय म्हणून हे चाललंय बरं का. त्याची जर प्रीती नसती ना तर तो इथं बोलला नसता तुमच्याशी. म्हणून देव जर तुमचा आदर करतोय ना तर तुम्ही पण देवाचा आदर करण्यासाठी सदैव देवासाठी तयार राहा. आणि काही अंश तुम्ही या प्रक्रियेमध्ये उतरत आहात हे देव बाप्पाला तुम्ही बोलून नाही, कृतीने करून दाखवितात. काम चाललंय तरी तुमच्या घरात देवाची प्रार्थना चालली म्हणजे तुम्ही देवाचे आदर करणाऱ्या दासी आहात. आणि अशीच प्रक्रिया देवबाप येईपर्यंत देवाच्या दासाबरोबर तुम्ही प्रक्रिया करत जा. कोणती सेविका येऊ द्या, ब्रदर येऊ द्या, मी म्हणत नाही फक्त दासांबरोबरच ही प्रक्रिया करा, बाकीचे 2 प्रकारचे आले त्यांच्या बरोबर करू नका. जो पण प्रभूच्या नावाने येईल ना त्याच्याजवळ काही ना काही निरोप आहे, कारण तो आत्मेने आलाय. बुद्धीने येणाऱ्याजवळ निरोप नसतो बरं का. आणि त्यांचं काम सफल होईल हे पण मला सांगता येत नाही, पण आत्म्याच्या कामाला कधीही व्यत्यय अडचण येत नाही. आणि त्या अडचणीवर मात करणारे तुम्ही विश्वासणारे आहात. म्हणून सदैव देवाचा आदर करा, देवाच्या भयात राहा आणि देवाकडून जे काय तुमच्यासाठी आशीर्वाद देव बाप्पांनी तुमच्यासाठी ठेवलेत ते आशीर्वाद घेण्यासाठी सदैव तयार राहा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बघू पहा. चालू आहे ना? करा डोळे बंद. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपल्या मनाला आपण स्थिर करू, एकाग्र करू आपल्या मनाला, कारण देवबाप आता अनमोल प्रार्थनेच्या माध्यमातून तुमच्याकरता आशीर्वाद देणार आहे. काही सेकंद आपण शांत राहूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार,
कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला कोटी कोटी आम्ही धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, तुला उंचावितो माझ्या बापा। आम्हाला जगामध्ये तू प्रथम पाठवलं माझ्या बापा, जगात पाठवल्यावर तुझ्या नावाची आम्हाला तू ओळख होऊ दिली माझ्या बापा, आणि ओळख झाल्यानंतर त्यामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला प्रत्येक समयाला सहाय्यता करतो। ही तुझी महानता आहे, हे तुझे उपकार आहेत माझ्या बापा आमच्यावर। कारण तू उपकार केले म्हणून आम्हाला तुझ्यासाठी काही करता येतंय माझ्या बापा। तू जर उपकार केले नसते माझ्या बापा तर माहित नाही आजच्या समयाला आम्ही कुठं असतो, कसे असतो आणि काय करत असतो। प्रभू, आज आम्हाला समजतंय आम्ही कुठे काय करत आहोत आणि कोणासाठी करत आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। स्वर्गीच्या देवा, तू आमच्या बरोबर आहे म्हणून हे सर्व काही होत आहे। तू जर आमच्या बरोबर नसता माझ्या बापा तर काही एक आमच्या बरोबर झालं नसतं। स्वर्गीच्या देवा, आज आमच्या बहिणींच्या परिवारात तू उतरून आलेला आहे माझ्या बापा। आज यांना सुंदरसा वचनाचा मानना तू अतिशय थोडक्या वेळेमध्ये तू दिला माझ्या बापा। तुझ्या आत्म्याने समय ओळखून थोड्याच वेळामध्ये यांना योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन आत्म्याच्या प्रेरणेने तू केलेलं आहे। वचनातून आणि विचारातून या प्रियजनांशी तू बोललेला आहे माझ्या बापा। आजचं वचन यांच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या बापा, आणि यांच्या भावी जीवनामध्ये हे चालत असताना माझ्या बापा यांच्या सोबत तू सदैव आहे याचा अनुभव प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला येऊ दे अशी मी तुला विनंती करतो। स्वर्गीच्या देवा, हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव। या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वादित कर माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, या परिवारात राहणारे सर्व लहान थोर प्रियजन सर्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो। प्रत्येकांच्या द्वारे तू आणि तू उंचावला गौरवीला जा अशी मी तुला विनंती करतो। या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही प्रार्थना करतो। आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी तू दिली, यासाठी धन्यवाद। मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो। धन्यता हरणारा प्रभू येशू ख्रिस्त
याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि महिमा ईश्वराचा सदाकाळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. Praise the Lord. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहिल आता आणि तुमच्यासाठी प्रार्थना करेल.